आता वाजलेत 5 आणि 5 वाजल्यानंतर माझा चहाचा टाईम असतो. तर पहिले आता चहा करून घेते मस्त आणि गरमागरम पिते, मग पुढचं काम करूया. चला. ते साखरेमध्ये ना मी खडीसाखर पण टाकून ठेवते, कधी यूज झाली तर. तर या मंडळी इथे चहाचा स्वाद घ्यायला एकदम बघूनच मन खुश होते. आता इथे ना चहा पिऊन झालेली आहे माझी, तर मग योहानला दूध देते मी, कारण 5:30 वाजलेले आहेत आणि त्याचा 5:30ला टाईम असतो. 5, 5:30, 4:30 म्हणजे जसं झोपून उठतो ना तसं पाणी पितो आणि मग त्याला मी दूध देते संध्याकाळी, किंवा काही नाश्ता असेल ना तर देते, पण जास्त करून संध्याकाळचं दूध देते, पण संध्याकाळीच, सकाळी नाही. तुम्हाला माहिती आहे का, मी बोर्नविटाची रेसिपी शेअर केलेली, घरगुती बोर्नविटा असं. तर बघा आता एवढंच राहिलेलं आहे. आता हे संपलं की अजून मला पुन्हा बनवावं लागेल युवांसाठी, आणि हे फक्त त्याच्यासाठीच आहे, आम्ही नाही यूज करत हल्ली. एक चमचा किंवा 2 चमचे बस, जास्त घ्यायची गरज नाही. आता हा बघा ह्या साईजचा चमचा आहे, मी 1.5 चमचा किंवा 1 चमचा घेते, 2 चमचे पण कम्प्लीट नाही घेत. आणि ह्याला ना फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे व्यवस्थित राहतं हे. तर तुम्ही पण बनवलं असेल ना तर फ्रीजमध्ये हा डबा ठेवत जा. देते ना, दुधू पाहिजे बेटूला, दुधू. हा दुधू पिचं बेटा, खूप आवडीने पितो. योहानला हे बोर्नविटा खरंच खूप आवडलेलं आहे. आता हे संपलं ना तर मी पुन्हा नाचणीच्या पिठाचं बनवणार आहे, तर ती सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. ये बेटू दूध पी. त्यानंतर इथे ना संध्याकाळची तयारी करायला घेतली मी. आता रात्री मला दाल बाटी बनवायची आहे, त्यासाठी लवकरात लवकर मी इथे तयारी करायला घेते. जेव्हा अशी बाटी बनवायची असते ना तेव्हा 6:30-7 वाजता मी हे प्रिपेरिंग करायला घेते, कारण हे शिजायला जरा जास्त टाईम लागतो. म्हणून मग लवकर केलं ना तर मग युहानला भरवायचं असतं मला, म्हणून मी 2 तास अगोदरच म्हणजे पटापट करून घेते. Very good. Very good. Bowling कर. मग इथे एका सुद्धा डाळ बनवायला घेतली. तर ह्या बाटीसोबत ना हिरव्या मुगाची डाळच म्हणजे की छान वाटते, म्हणून मग आम्ही नेहमी तीच बनवतात. काही जण ना 5 प्रकारची डाळ पण घेतात आणि बनवतात, तशी पण छान वाटते, पण आम्ही फक्त मुगाची डाळ घेतात, हिरव्या मुगाची, बस तीच घेऊन करतात. आता इथे ना दालबाटी माझी रेडी झाली होती आणि मी आता पहिले हे युवांसाठी प्लेट घेते, पहिले त्याला भरवते, मग त्याचं झाल्यानंतर मग मी जेवायला बसेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करा. बाय.